कुणाचा कोणासोबत फोटो अथवा व्हिडिओ असला म्हणजे तो व्यक्ती त्या गुन्हेगारांसोबत त्यांचा साथीदार असतोच असं नाही. हे गोंडस वाक्य तुम्ही अनेक जणांच्या, खास करून राजकीय नेत्यांच्या तोंडून ऐकलं असेल. मात्र महिला आणि मुलींचं शोषण करणारा विकृत कॅप्टन खरात याला गुरुमौली मानणाऱ्या रुपाली चाकणकर यांचे खरात सोबतचे फोटो आणि व्हिडिओ जसजसे बाहेर येत आहेत, तसतसं आपले राजकारणी केवळ गुन्हेगारांच्या सोबतच नसतात, तर त्यांना गुन्हे करायला बळ देखील देतात, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. पहिल्यांदा तुम्ही हा फोटो नीट बघा. यामध्ये रुपाली चाकणकर या विकृत कॅप्टन खरातला ऊन लागू नये म्हणून छत्री धरून उभ्या आहेत. या राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत. कॅबिनेट मंत्रिपदाचा त्यांना दर्जा आहे. आणि या रुपाली चाकणकर विकृत खरातला ऊन लागू नये म्हणून त्याच्या डोक्यावर छत्री धरतायत, वर कौतुकानं त्याच्याकडे पाहतायत. आता हा दुसरा व्हिडिओ बघा. यात राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष या विकृत खरातच्या पायावर पाणी ओतून त्याचं पाद्यपूजन करतायत. त्यानंतर मनोभावे त्याच्या पायांना हळदी कुंकू लावून त्याच्या पायाचं पूजन करतायत. स्वतःच्या पदरानं रुपाली चाकणकर यांनी या नराधमाचे पाय पुसले. या व्हिडिओ आणि फोटोजने राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षांवर मोठं प्रश्नचिन्ह उभं केलंय. रुपाली चाकणकर यांनी कितीही नाकारलं तरी त्या खरातला ओळखत होत्या, त्याच्या कृष्णकृत्याचा त्यांना अंदाज होता, हे आता सिद्ध झालंय. या व्हिडिओमध्ये आपण या सगळ्या घटनेबद्दलच सविस्तर जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी शशी आणि तुम्ही बघताय कट टू कट. राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना आयोगाचं अध्यक्षपद स्वीकारताना घेतलेल्या शपथेचा विसर पडलाय की काय, अशी शंका आता यायला लागली. मी पुन्हा शंका यायला लागली हे वाक्य आता वापरतोय कारण विकृत खरातला गुरुमाऊली म्हणत त्याची पाद्यपूजा करत आपल्या पदराने रुपाली चाकणकर यांनी कॅप्टन खरातचे पाय पुसले. आपण थोडक्यात सुरुवातीला हे प्रकरण नक्की उजेडात कसं आलं ते जाणून घेऊया. नाशिकच्या सिडकोमध्ये एका महिलेनं तक्रार दाखल केलेली, ज्यात नोव्हेंबर 2022 ते डिसेंबर 2025 या कालावधीत कॅनडा कॉर्नर येथील इमारतीमध्ये कॅप्टन खरात नावाच्या विकृतानं आपल्याला त्याच्या कार्यालयात बोलवत धार्मिक भावनिक विश्वास संपादित करत तंत्रमंत्रांच्या विधीसाठी समूहित केलं आणि त्या माध्यमातून आपल्याला आपल्या पतीच्या मृत्यूची भीती घालत आपलं आयुष्य उद्ध्वस्त करायची धमकी देत आपलं वारंवार लैंगिक शोषण केलं. यानंतर पोलीस तपासात असं काही उजेडात आलं की त्यामुळे संपूर्ण राज्याचे डोळे पांढरे झाले. या विकृतानं महिलांचं लैंगिक शोषण करतानाचे जवळपास 58हून अधिक व्हिडिओ सापडले. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच स्वयंघोषित ज्योतिषी कॅप्टन खरात याच्यासोबत राजकीय व्यक्तींनी काढलेली छायाचित्र व्हायरल झाली. यातील सर्वाधिक धक्कादायक छायाचित्र म्हणजे राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर. एखाद्या फोटोमध्ये चाकणकर या खरातांच्या जवळ उभ्या आहेत, कुठे त्या खरातच्या डोक्यावर छत्री धरतायत, कुठे त्या पदराने पाय पुसतायत. त्यांचे हे सगळे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांना ट्रोलिंग होऊ लागलं आणि यानंतर अपेक्षेनुसार चाकणकर यांनी त्या कॅप्टननं त्याच्या वैयक्तिक आयुष्यात काय केलंय याबाबत मला माहिती नाही असं सांगत अंग काढून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र इथूनच सुरुवात झाली ती रुपाली चाकणकरांचा पाय आणखी खोलात अडकायला. 2 ते 3 वर्षापूर्वी याच रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष असताना त्यांनी आपल्या कार्यकाळात आपल्या विभागाची माहिती देण्यासाठी एक डॉक्युमेंटरी शूट केली होती, ज्यात महिलांची सामाजिक प्रतिष्ठा सुधारणं, महिलांची मानहानी करणाऱ्या समस्यांचा शोध घेणं, त्यांना प्रतिबंध करणं, महिलांना कायदेशीर चौकट पुरवणं, महिलांना सुरक्षा पुरवणाऱ्या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करून पीडित महिलांना न्याय मिळवून देणं ही महिला आयोगाची कामं आहेत, हे स्वतः चाकणकरांनी लोकांना सांगितलं होतं. आणि हे सांगत असतानाच दुसरीकडं महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या विकृताला गुरुमाऊली म्हणत रुपाली चाकणकर आपल्या पतीसमवेत त्याची पाद्यपूजा करतात, त्याच्यासोबत फोटो सेशन करतात. मी इथे एक गोष्ट आवर्जून आठवणीनं सांगू इच्छितो की महाराष्ट्र राज्यात अंधश्रद्धा आणि जादूटोना विरोधी कायदा लागू आहे, जो राज्य सरकारने लागू केलाय. महिला आयोगाच्या अध्यक्ष या नात्यानं राज्यातील लोकप्रतिनिधी सभागृहाच्या सदस्य असणाऱ्या रुपाली चाकणकर यांनी कमीत कमी या गोष्टीचं तरी भान ठेवायला हवं होतं. पण या कायद्याला देखील पायदळी तुडवत त्यांनी खरात नावाच्या विकृत
आणि भोंदू माणसाची संविधानिक पदावर असताना पाद्यपूजा केली आहे आणि आपल्या पदरानं त्याचे पाय पुसले. बरं, हे प्रकरण समोर आल्यावर रुपाली चाकणकर असं म्हणतात की मला खरात यांच्या खासगी आयुष्याबद्दल काहीच माहिती नव्हतं. पण हे प्रकरण जसं जसं बाहेर यायला लागलं तसं तसं रुपाली चाकणकरांना खरातबद्दल किती माहिती होती हे देखील समोर यायला लागलं. यात तृप्ती देसाई यांनी समोर येत रुपाली चाकणकरांचा हा दावा फेटाळला आणि या प्रकरणी नगरमधल्या एका स्थानिक दैनिकानं हा प्रकार उघड करायचा प्रयत्न केला होता. मात्र रुपाली चाकणकरांनीच त्याला धमकावलं होतं असंही सांगितलं. त्यानंतर तृप्ती देसाईंच्या दाव्यात तथ्य आहे हे स्पष्ट झालं, कारण नगरमधील त्या दैनिकाचे पत्रकार दत्तात्रय खेमनार यांनी स्वतः आता रुपाली चाकणकर यांचा बुरखा फाडलाय. खराच्या विकृतीचा सुगावा लागल्यानंतर कॅप्टन भोंदू बाबा याच्याकडून महिलांचं लैंगिक शोषण या मथळ्याखाली खराचे चाळे उघड करण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. मात्र तेव्हा महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी थेट दत्तात्रय खेमनार यांना फोन केला आणि माफी मागा, अन्यथा तुमच्यावर गुन्हा दाखल करायला लावते अशी धमकी दिली होती. एवढ्यावरही न थांबता रुपाली चाकणकर यांनी पोलीस स्टेशनला पत्र पाठवत सुमोटो गुन्हा दाखल करून घ्यावा असे आदेशही दिले होते. त्यामुळं या विकृत खराच्या संस्थेत रुपाली चाकणकर या विश्वस्त म्हणून कार्यरत असताना त्यांना या खराच्या विकृतीची कल्पनाच नव्हती असा जो दावा त्यांनी केलेला तो खंडित झालाय. जो पत्रकार महिलांच्या शोषणाला वाचा फोडतोय त्यालाच फक्त स्त्रियांची प्रतिष्ठा जपण्यासाठी जे मंत्रीपद मिळालंय ती स्त्रीच धमकावतीये हे किती दुर्दैवाचं. एकेकाळी दिशा सालियन प्रकरणात खासदार राहुल शेवाळे यांनी आपल्या बोलण्यात वारंवार दिशा सालियनचा उल्लेख केला, म्हणून पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करणाऱ्या रुपाली चाकणकर या मात्र या पत्रकाराला धमकावत आपल्या गुरुमाऊलीला वाचवत होत्या हे तर आता पुढे आलंय. मात्र एवढ्यावरच न थांबता चाकणकरांनी आपल्या पदाचा गैरवापर करत या खराच्या आश्रमाला पाणी पुरवठ्याची सोय करून दिली असा आरोप देखील आता ॲडव्होकेट रुपाली ठोंबरे यांनी केलाय. हे सगळं पाहता महिलांच्या भल्यासाठी स्थापन झालेल्या राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा राज्य सरकारला महिला सुरक्षेसाठी सल्ले देता देता कधी महिलांच्या सुरक्षेसाठी बोलणाऱ्या पत्रकारांना धमकवायला लागल्या हे राज्यातील जनतेलाच समजलं नाही असं म्हणावं लागेल. रुपाली चाकणकर वादात सापडण्याचं हे पहिलंच प्रकरण नाही. आयोगाच्या अध्यक्षपदावर असताना त्यांनी पीडितांची मदत करण्याऐवजी पीडितांचंच कॅरेक्टर असॅसिनेशन केलं. त्यांच्या वक्तव्यामुळे देखील त्या यापूर्वी वादात सापडल्या होत्या. त्यांच्या विरोधात मोर्चे निघाले होते, त्यांच्या राजीनाम्यांची मागणी झाली होती. पण आता मात्र या प्रकरणामध्ये रुपाली चाकणकरांची अवस्था बुडत्याचा पाय अधिक खोला तशी झाली असं नक्कीच म्हणता येईल. हे सगळं प्रकरण हाताळताना मग दिल्लीच्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालेवाल यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. दिल्लीत त्यांच्या कार्यकाळात त्यांनी केलेली कामे, घेतलेले निर्णय, मणिपूरमधील महिलांची धिंड काढल्यानंतर मणिपूरमध्ये जाण्याचा प्रयत्न, त्यासाठी एका राज्याच्या महिला आयोगाचे अध्यक्षपद असताना पोलिसांकडून झेलावी लागलेली ससे हलपट, जबरदस्तीनं हाकलण्याचा प्रयत्न होत असला तरीही त्या केंद्राशी भांडत राहिल्या, मला जाऊ द्या म्हणत राहिल्या. या प्रकरणात मला लक्ष घालून पीडित महिलांसाठी काहीतरी करू द्यात असं म्हणत स्वाती मालेवाल लढत राहिल्या होत्या. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? या प्रकरणामुळे रुपाली चाकणकर यांचं आयोगाचं अध्यक्षपद धोक्यात आलंय का? 4 दिवसापूर्वीच मुलींना धार्मिक ग्रंथ देण्याऐवजी संविधान वाचायला द्या म्हणणाऱ्या रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर असताना भोंदू आणि विकृत इसमाची केलेली पाद्यपूजा, गुरुमाऊली म्हणत उधळलेली स्तुती सुमनं याबाबत तुमची मतं काय आहेत? मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.